जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भिन्न छेद पूर्णांकाची वजाबाकी हा टॉपिक डिटेलपणे पाहणार आहोत. तर आता मी काही बोर्डवरती एक्झाम्पल लिहिले आहेत. बघा, भिन्न छेद म्हणजे काय? ज्याच्या छेदामध्ये वेगवेगळी संख्या आहे, ही वेगवेगळी 3 आणि 5 म्हणजे भिन्न छेद आहे. मग आता ह्या वरच्या संख्येला अंश म्हणतात, खालच्याला छेद म्हणतात. ह्या वरच्याला सुद्धा अंश म्हणतात, खालच्याला छेद म्हणतात. हे आपण पूर्वी लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, आता ज्यावेळेस भिन्न छेद पूर्णांकांची वजाबाकी करतो त्यावेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? हा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे हा 2 आणि 5चा गुणाकार करा. काय होणार? 2 पंचे 10 वजाला वजा. या 3 आणि 4चा करा. 3 चौक 12. म्हणजे काय झाला? पहिला रूल तिरकस गुणाकार करून अंशस्थानी लिहिला. दुसरा रूल आहे छेदाचा गुणाकार करून. 3 5 15 झालं. 10 मधून 12 जातात का? नाही जात. मग 12 मधून 10 घालवा, राहिले 2. पण कसले? -2 छेदस्थानी 15. आता 2 आणि 15ला कोणत्याही संख्येनं भाग जात नाहीये, म्हणजे तुमचं फायनल आन्सर हे -2/15. बघा, दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा हा क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 आणि ह्या 4चा गुणाकार. चला, 4 चौक 16. पुन्हा असा तिरकस गुणाकार करा. हा 82 16 म्हणजेच -16. छेदाचा गुणाकार करा. काय होणार? 2 चौक 8. बघा मित्रांनो, 16 वजा 16 काय उरले? 0. छेदस्थानी 8. मग आता कोणत्याही रॅशनल नंबरला किंवा कोणत्याही परिमेय संख्येने 0ला भागल्यावर भागाकार काय येतो? आपला 0 येतो. म्हणजे ह्याचं उत्तर आपलं 0 आलं. बघा किती सोप्या पद्धतीनं 2 एक्झाम्पल. आता तिसरे एक्झाम्पल घेणार आहोत. त्याच पद्धतीनं काय करायचा? तिरकस गुणाकार करा. 8 9 72 मायनसला मायनस. 3 2 6. हा झाला पहिला रूल. दुसरा रूल काय आहे? छेदाचा गुणाकार. 82 16. 72 मधून 6 जातात का हो? जातात. 72 मधून 6 गेले, खाली राहिले किती? 66 छेदस्थानी 16. आता बघा, 2ची कसोटी आहे. एकक स्थानी 6 आहे आणि सुद्धा एकक स्थानी 6 आहे. म्हणजे 2च्या कसोटीमध्ये काय सांगितलं जातं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या एकूण संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. 2 न भाग द्या. 2 6 2 6 82 16 झाला. आता भाग जात नाहीये. फायनल आन्सर तेच. आता 4 क्रमांकाचं एक्झाम्पल आहे. बघा, त्याच पद्धतीनं 5 त्रिक 15. हा मायनसला मायनस. 2 त्रिक 6. हा छेदाचा गुणाकार. 3 2 6. 15 मधून 6 जातात का होय? जातात. 15 मधून 6 गेले, खाली राहिले 9. छेदामध्ये 6 जशाच तसा. आता कोणत्या संख्येनं भाग जातोय? बघा, वरती 9 आहे आणि खालती 6 आहे. मग काय होणार? 3ची कसोटी. 3 त्रिक 9 3 2 6. आत्ता भाग जात नाही. आपलं फायनल आन्सर हेच. तर 5व्या क्रमांकाचे एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, 9 छेदस्थानी 2 वजा 2 छेदस्थानी 9. हे तुम्ही एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे आणि ह्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.